महादीप या स्पर्धा परीक्षा तयारी अंतर्गत आज आपण सामाजिक शास्त्र या विषयाची अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे, ग्रह कशाला म्हणतात? स्वतःचा प्रकाश नाही असे त्यांना ग्रह म्हणतात. सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना काय म्हणतात? सूर्यमाला. बटू ग्रह कशाला म्हणतात? लहान ग्रह आहेत त्यांना. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? नेपच्यून. याआधी प्लुटो होता, तो बाद केला आहे. पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? 3ऱ्या स्थानावर. एका वर्षात सुमारे किती दिवस असतात? 365 दिवस. वातावरणाचे थर किती असतात? 5. पृथ्वीला कोणापासून उष्णता मिळते? सूर्यापासून. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो? ओझोन. परिसर म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूचा आवार किंवा परिसर. 21 सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? आंतरराष्ट्रीय शांतता दिन. भारतातील नकाशा तयार करण्याची मुख्य संस्था कोणती? भारतीय सर्वेक्षण संस्था. भारतातील एकूण राज्य किती? 28. भारतीय वाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात येते? तर ते राजस्थान. लक्षद्वीप हे बेट कोणत्या समुद्रात आहे? अरबी समुद्र. बंगालच्या उपसागरात कोणती बेटे आहेत? अंदमान व निकोबार. भारताची राजधानी कोणती? दिल्ली. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते? गोवा. कोकण प्रदेश भारताच्या कोणत्या भागात आहे? पश्चिम भागात. सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. आपल्याला अन्न कोणापासून मिळते? वनस्पतीपासून. धान्य कशामध्ये साठवतात? पोते. आपल्या देशात धान्योत्पादनात झालेली प्रचंड वाढ कोणत्या नावाने ओळखली जाते? हरित क्रांती. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला कोणती शेती म्हणतात? सेंद्रिय शेती. रातांधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अजीवनसत्व. न संपणारे ऊर्जा स्रोत कोणते? सौर ऊर्जा. वयाच्या किती वर्षापर्यंत आपली उंची वाढते? 18व्या वर्षापर्यंत. त्वचेवर होणाऱ्या रोगांची नावे सांगा. नायटा, काजण्या. इतिहास म्हणजे काय? भूतकाळातील घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास होय. भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. इतिहासाची साधने कोणती आहेत? मौखिक, लिखित आणि भौतिक. 3 साधनं. किती महिन्यांचे एक वर्ष असते? 12 महिन्यांचे. किती तासाचा एक दिवस असतो? 24 तासाचा. किती वारांचा एक आठवडा होतो? 7 वारांचा. 7 वार किंवा 7 दिवस. कोणाच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली? येशू ख्रिस्त. उत्क्रांती या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ काय? सतत व संत होणारे बदल. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय? तर मानव. अश्मयुग कशाला म्हणतात? दगडाची हत्यारे वापरणाऱ्या युगाला. नव्या प्रकारची हत्यारे घडवल्या जाण्याचा काळ म्हणून त्याला कोणते नाव देण्यात आले आहे? तर नवाश्मयुग. नव्या प्रकारची हत्यारे घडवल्या जाण्याचा काळ म्हणजे नवाश्मयुग. शक्तिमान मानव प्रामुख्याने कशामध्ये वस्ती करत असे? तर गुहेमध्ये. बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्याच्या शिकारीवर अधिक भर होता? रानडुक्कर आणि हरिण. नाईल नदी कोणत्या देशात आहे? इजिप्त. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? हिमालय. भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे? बंगालचा उपसागर. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. इसवी सन 1947 पूर्वी कोणते देश भारताचा भाग होते? पाकिस्तान आणि बांगलादेश. कोणता व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो? चीन ते अरब. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? हडप्पा. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? सहारा. आफ्रिका खंडात कोणते वाळवंट आहे? सहारा. कोणते वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशात पसरले आहे? थरचे वाळवंट. हिमाचल प्रदेशात कोणती नदी उगम पावते? घग्गर नदी. पाकिस्तानमध्ये हाकरा या नावाने कोणत्या नदीला ओळखले जाते? घग्गर. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वताच्या रांगा पसरल्या आहेत? सातपुडा आणि विंध्य पर्वत. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हटले जाते? पूर्वघाट.
प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते? मौर्य साम्राज्य. पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? दक्षिण आशिया. हडप्पा आणि मोहंजोदडो ही शहरे कोणत्या देशात आहे? तर ती पाकिस्तानात. भुर्ज वृक्ष कोठे आढळते? काश्मीर. भुर्जपत्रे हे कोणत्या वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते? भुर्ज वृक्ष. हडप्पा संस्कृतीला अजून कोणत्या नावाने ओळखल्या जाते? सिंधू संस्कृती. वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती? संस्कृत. वैदिक वाङ्मयाचा ग्रंथ कोणता? ऋग्वेद. विद म्हणजे काय? जाणणे. एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला काय म्हणते? अश्वशक्ती किंवा त्याला हॉर्स पॉवर, HP असं म्हणतो. वैदिक काळात कोणत्या प्राण्यांना विशेष महत्त्व होते? पाळीव प्राणी. घोडा, गाढव, गाय, कुत्रा. उपनिषद म्हणजे काय? गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. यव म्हणजे काय? सात्विक. गोधूम म्हणजे काय? गहू. लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस काय म्हणतात? समिती. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या बैठकीस काय म्हणतात? सभा. भाग म्हणजे काय? वाटा. जैन धर्मात एकूण किती तीर्थकर होऊन गेले? 24. वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला? कुंडग्राम. वर्धमान महावीर यांनी किती वर्ष तपश्चर्या केली? 12.5 वर्ष. वर्धमान महावीर यांच्या आईचे नाव काय होते? त्रिशला. वर्धमान महावीर यांच्या वडिलाचे नाव काय होते? सिद्धार्थ. जीन या शब्दापासून कोणता शब्द तयार झाला? जैन. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? सिद्धार्थ गौतम बुद्ध. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? लुंबिनी. गौतम बुद्धाच्या पित्याचे नाव काय होते? शुद्धोधन. गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? मायादेवी. बोधी म्हणजे काय? सर्वोच्च ज्ञान. आपल्या शारीरिक गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून कशाची आवश्यकता असते? नियमांची. डिसिप्लिन. पूर्वी समाजाचे नियमन कशाद्वारे होत असते? रूढी व परंपरा. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे काय म्हटले जाते? पंचायत व्यवस्था. ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना काय म्हणतात? पंचायती. प्रत्येक गावाचा कारभार कोण पाहतो? सरपंच. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यालाच आपण CEO असे म्हणतो. यवतमाळ जिल्हा परिषदेचे सध्याचे CO हे सन्माननीय मंदार पत्की हे आहेत. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा किती? 34. फक्त मुंबई आणि मुंबई उपनगर या ठिकाणी नाही. ताजमहल कोणत्या शहरात आहे? आग्रा. ताजमहल कोणत्या खंडात आहे? आशिया. कोणत्या वृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 समान भाग होतात? तर ते विषुववृत्त. कोणत्या रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात? 0 अंश, जे इंग्लंडमधील ग्रीनिच या शहराहून गेला आहे. पश्चिम गोलार्धात एकूण किती रेखावृत्त आहे? 179 रेखावृत्त. पृथ्वी गोलावरील अक्षवृत्त व रेखावृत्त यांच्यामुळे काय तयार होते? वृत्तजाडी. जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटीचे क्षेत्रफळ किती आहे? 0.44 चौरस किलोमीटर. प्लवंक हे कोणाचे खाद्य आहे? माशांचे. पॅसिफिक महासागराचे क्षेत्रफळ किती आहे? 16,42,40,977 चौरस किलोमीटर. आकाशातील वस्तूंना काय म्हणतात? खगोलीय वस्तू. सूर्य व सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे काय म्हणतात? सूर्यमाला. ग्रहाभोवती परिभ्रमण करणाऱ्यांना काय म्हणतात? उपग्रह. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात? बटुग्रह. 1984 साली आकाशात जाणारे पहिले भारतीय कोण? राकेश शर्मा. उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या मध्यावरील वर्तुळाला काय म्हणतात? विषुववृत्त. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? परिवलन. पृथ्वी गोलावर दिसणारा उजेड म्हणजे दिन किंवा दिवस. पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? 71%. जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला काय म्हणतात? सरोवर. नात्यांमधील परस्पर विश्वास जोपासून कोणाची फसवणूक न करणे म्हणजे प्रामाणिकपणा होय. मुलगा मुलगी असा भेद न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. 18 वर्ष वयाच्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार कोणत्या साली मिळाला?
1988 साली. यापूर्वी तो 21 वर्ष वयाच्या व्यक्तींना होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्या गावात श्रमदानातून ग्रामसफाई करण्यात आली? खोदावाडी. आता त्या उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव झालेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणत्या ग्रंथातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले? ग्रामगीता. 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय शांतता दिवस. विद्यार्थ्यांसाठी घराबाहेरचं जग म्हणजे काय असते? तर ती आपली शाळा असते. शाळा सर्व पालकांचा सारखाच सन्मान करते. शिक्षण हा प्रत्येक मुलामुलीचा मूलभूत हक्क आहे. थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून आपले संरक्षण कोण करते? तर घर. ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर करून कोणत्या प्रकारची शेती केली जाते? आधुनिक पद्धतीची शेती केली जाते. तीच ती पिके घेतल्याने जमिनीची सुपीकता कमी होते. आपल्या सभोवती हवेत, पाण्यात सगळीकडे काय असते? सूक्ष्मजीव असते. चपातीवर वाढणाऱ्या कापसासारख्या तंतूंना काय म्हणतात? बुरशी. आपल्याला वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी काय करावे लागेल? पाणी अडवा, पाणी जिरवा. शरीरात सतत रक्त फिरत राहणाऱ्या क्रियेला काय म्हणतात? रक्ताभिसरण. घटसर्प, डांग्या, खोकला व धनुर्वात प्रतिबंधक लस कोणत्या नावाने ओळखली जाते? त्रिगुणी लस. कनाद महर्षींचा जन्म कधी झाला? इसवी सन पूर्व 6व्या शतकात. कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? ऊर्जा. मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. जगातील सर्वात मोठे वाळवंट? सहारा. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग कोणत्या पठाराने व्यापला आहे? दख्खनच्या पठाराने. किल्ले, लेणी, स्तूप या वस्तूंना काय म्हणतात? भौतिक साधने. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासविषयीची माहिती कुठे मिळते? वेदवाङ्मयात. हडप्पा येथे प्रथम उत्खनन कधी सुरू झाले? 1921 मध्ये. वेदवाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे कोणती संस्कृती होय? वैदिक संस्कृती. यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणारा ग्रंथ म्हणजे यजुर्वेद. गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान म्हणजे उपनिषद. वर्धमान महावीरांचा जन्म वैशाली नगराच्या कोणत्या भागात झाला? कुंडग्राम. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य होय. पिता शुद्धोधन व माता मायादेवी यांचे महान पुत्र कोण? गौतम बुद्ध. भिक्खूंचा संघ कोणत्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तयार झाला? बौद्ध धर्म. एकेश्वरवाद मानणारा धर्म इस्लामचे प्रेषित कोण? मोहम्मद पैगंबर. ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ कोणता? बायबल. पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? अविस्ता. मगधचे बिंबिसार यांच्या मुलाचे नाव काय? अजातशत्रू. अजातशत्रू यांच्या काळातील मगधची नवीन राजधानी कोणती? पाटलीग्राम. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगधचे राजे कोण होते? नंदराजे. पाटलीपुत्र जिंकून नंद राजवटीचा शेवट कोणी केला? चंद्रगुप्त मौर्य. भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी करून सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेत कोण आले? सिकंदर उर्फ ग्रीक सम्राट अलेक्झांडर. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य यांनी. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने कोणते नाटक लिहिले? मुद्रा राक्षस. गुजरातमध्ये जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्यांनी बांधलेले धरण सुदर्शन. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यावर त्याच्या जागी मगधचा राजा कोण झाला? बिंदुसार. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत कोणाचे साम्राज्य पसरले होते? सम्राट अशोक. सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय कोणत्या युद्धात घेतला? कलिंगचे युद्ध. सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला? बौद्ध धर्माचा. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना कोठे पाठवले? श्रीलंकेत. मौर्य साम्राज्याची राजधानी कोठे होती? पाटलीपुत्र. भारताची राजमुद्रा कशाच्या आधारे तयार करण्यात आली? सारनाथ येथील अशोक स्तंभ. कनिष्काच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य कोण होता? चरक. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? श्रीगुप्त. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या मुलीचे नाव काय? प्रभावती. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने कोणता ग्रंथ लिहिला? हर्षवर्धनाच्या जीवनावरील हर्षचरित. महाराष्ट्रातील लोक मानी आहेत
कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी अपमान केला तर ते गय करतात, असे उद्गार महाराष्ट्राविषयी कोणी काढले? युआन श्वांग यांनी. अर्जुनाबरोबर ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील कोणत्या राजकन्येचा विवाह झाला, अशी कथा महाभारतात आहे? उलुपी. पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला घाट रस्ता कोणत्या नावाने ओळखला जातो? नाणे घाट. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात कसा केला आहे? त्रिसमुद्र तोय पीतवाहन. त्रिसमुद्र तोय पीतवाहन. हाल नावाच्या सातवाहन राजाचा महाराष्ट्रीय या प्राकृत भाषेतील कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे? गाथा सप्तशती. जहाजाची प्रतिमा असणाऱ्या नाण्याचे नाव काय आहे? सातवाहन नाणे. चैत्यगृह कुठे आहे? कार्ले येथे. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय? विंध्यशक्ती. विंध्यशक्तीच्या कारकिर्दीतील कालिदासाचे प्रसिद्ध काव्य मेघदूत. पल्लव राजसत्ता कोणत्या क्षेत्रातील प्रबळ राजसत्ता होती? दक्षिण भारतात. कैलास लेणी कुठे आहे? वेरूळ. बोधिसत्व पद्मपाणी मूर्तीचे कोरीव काम कुठे आहे? अजिंठा येथे. पेरिप्लस म्हणजे काय? माहिती पुस्तक. एरिथ्रियन सी म्हणजे काय? तांबडा समुद्र. विद्वान साहित्यिकांच्या सभेला प्राचीन भारतात काय म्हणतात? संगम. सिद्धसेन दिवाकरने कोणत्या न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला? संमयसूत. गौतम बुद्धाच्या उपदेशाची एकत्रित केलेल्या वचनांना काय म्हणतात? सुक्ते. हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवद्गीता. आद्य शंकराचार्य कोणत्या इसवी सनात होऊन गेले? इसवी सन 800. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? कौटिल्य. रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील कोणती महाकाव्य आहेत? आर्य महाकाव्य. रामायण हे महाकाव्य कोणी लिहिले? वाल्मिकी ऋषी. महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले? व्यासमुनींनी. भारतीय वैद्यकशास्त्राला काय म्हटले आहे? आयुर्वेद. आर्यभट्ट यांनी कोणता ग्रंथ लिहिला? आर्यभट्टीय. प्राचीन भारतातील व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर कोणते, जे विद्यापीठ होते? तक्षशिला. चीनी बौद्ध भिक्खू फाहियान कोणत्या इसवी सनामध्ये भारतात आले होते? इसवी सन 400 मध्ये. वरणा आणि असी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गंगा. कोणते शहर वरणा आणि असी या नद्यांच्या मध्ये वसले आहेत? वाराणसी. गुजरातमधील सौराष्ट्रात कोणत्या नावाचे प्राचीन नगर होते? वलभी. आजच्या बिहारमधील पाटणा शहराजवळ कोणत्या प्राचीन विद्यापीठाचे अवशेष सापडतात? नालंदा विद्यापीठाचे. आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ कोणते विद्यापीठ होते? विक्रमशील विद्यापीठ. माणूस स्वभावतः कसा आहे? समाजशील. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य हे आपल्यासाठी काय आहे? मूलभूत गरज. आपले विचार मांडणे व भावना व्यक्त करण्याची संधी कोणामुळे मिळते? समाजामुळे. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे काय अनुभवणे होय? सहअस्तित्व. कोणत्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहते? धर्मनिरपेक्षता. गावाचा कारभार कोण करते? ग्रामपंचायत. गावाचा प्रथम नागरिक कोण? सरपंच. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड कोण करते? राज्य शासन. जिल्ह्याचा प्रमुख पोलीस अधिकारी कोण असतो? पोलीस अधीक्षक. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांना कोणता पॅटर्न म्हणून ओळखतात? दळवी पॅटर्न. संविधानाची निर्मिती केव्हापासून सुरू झाली? इसवी सन 1946 पासून. भारताच्या संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? 299 सदस्य. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर. प्रजासत्ताक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 26 जानेवारी. भारताचे संविधान तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे नाव काय आहे? संविधान सभा. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती वर्ष, किती महिने, किती दिवस लागले? 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस. संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात? प्रास्ताविक किंवा सरनामा.
नागरिकांना मतदानाचा अधिकार किती वर्षानंतर प्राप्त होतो? 18 वर्षानंतर. राज्यसभेची निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीचे वय किती असायला पाहिजे? 30 वर्ष. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. राष्ट्रपती बनणाऱ्या व्यक्तीला किती वर्ष पूर्ण असले पाहिजे? 35 वर्ष. राष्ट्रपतीला कोणत्या प्रक्रियेद्वारे पदमुक्त करता येते? महाभियोग प्रक्रिया. भारतात एकूण किती घटक राज्य आहेत? 28. महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 78. राज्यपालाची नियुक्ती कोणाकडून होते? राष्ट्रपती. महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन कोठे भरते? नागपूर. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना काय म्हणते? शिलालेख. तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात? ताम्रपट. हैदर अलीच्या नाण्यावर कशाचे चित्र आहे? शिव पार्वतीचे. खबर म्हणजे काय? बातम्या. कृष्णदेवराय यांनी राजनीतीविषयक कोणता ग्रंथ लिहिला? आमुक्तमाल्यदा. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? बाबर. बाबराचा मृत्यू केव्हा झाला? इसवी सन 1530 मध्ये. शिखांचे 9वे गुरु कोण होते? गुरु तेग बहादूर. इतिहासाच्या अभ्यासाची साधने कोणती? भौतिक, लिखित आणि मौखिक साधने. खालसा दल कोणी संघटित केले? गुरु गोविंद सिंग. उत्तर भारतातील भक्ती चळवळीचे महत्त्व कोणी सांगितले? संत रामानंद. कर्नाटकात बसवेश्वरांनी कोणता पंथ संघटित केला? वीरशैव पंथ. गुरु नानकांनी आपल्या शिष्यांना केलेला उपदेश ज्या ग्रंथात संग्रहित केला त्याला काय म्हणतात? आदी ग्रंथ. राज्याभिषेक प्रसंगी कोणती खास नाणी शिवाजी महाराजांनी पाडली? तर सोन्याची होन व तांब्याची शिवराई. स्वराज्याची स्थापना कोणी केली? शिवाजी महाराजांनी. प्रतापगड, प्रचंडगड, राजगड यासारखे डोंगरी किल्ले कोणी बांधले? शिवाजी महाराजांनी. शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता? गुरु ग्रंथ साहिब. शीख धर्माचे संस्थापक कोण? गुरु नानक. शिखांचे 10वे गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंग. रामदास स्वामींचे मूळ गाव कोणते? जांब. पुणे येथील मुलींची पहिली शाळा कोणी काढली? महात्मा फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिराव फुले. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना केव्हा केली? इसवी सन 1875 मध्ये. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? नामदार गोपाळकृष्ण गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना केव्हा झाली? इसवी सन 1905. करेंगे या मरेंगे हा उपदेश जनतेला कोणी दिला? महात्मा गांधी. प्रति सरकारांची स्थापना कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटील. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला? नेताजी सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा उपदेश कोणाचा? नेताजी सुभाषचंद्र बोस. वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कोणत्या साली झाला? इसवी सन 1883. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी केव्हा देण्यात आली? 23 मार्च 1931. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी. तो मी नव्हेच हा ग्रंथ कोणी लिहिला? प्र के अत्रे. गुलामगिरी हा ग्रंथ? महात्मा ज्योतिराव फुले. रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली? इसवी सन 1817 मध्ये. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये. पृथ्वीला परिवलनासाठी किती तास लागतात? 24 तास. भारत देश कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धात. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा असतो? लंबवर्तुळाकार. सूर्यग्रहणाचे किती प्रकार आहेत? 3. लाटांची गती कशावर अवलंबून असते? वाऱ्याच्या वेगावर. वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते, त्यामुळे पाण्यावर तरंग निर्माण होतात, त्याला काय म्हणतात? लाटा. लाटांच्या 2 भागांची नावे काय आहेत? शीर्ष व द्रोणी. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीने काय होते? भरती ओहोटी. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटी कक्षा कोठे आहे? पोरबंदर. पृथ्वीचा ध्रुवाकडील तौलानिक भाग कसा आहे? वक्राकार. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? चिनूक वारे. आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे कोणते वारे वाहतात? बोरा वारे. ऋतू ठरवताना कशाचा अभ्यास केला जातो? सूर्यदर्शन, अयन स्थिती आणि संपात स्थिती.
21 जून किंवा 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात त्या दिवसांना काय म्हणतात? अयन दिन. फळशेतीत कोणते उत्पादन घेतले जाते? स्ट्रॉबेरी, मलबेरी. प्रमुख निर्यातदार देश कोणते? इस्रायल. संस्कृतीचे जतन कोणत्या वस्त्या करतात? ग्रामीण वस्त्या. हवेचा दाब कोणत्या एककात मोजतात? मिलीबार. समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात? खारे वारे. आदिवासी पाडा कशाला म्हणतात? आदिवासी वस्तीला. जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्याला काय म्हणतात? क्षितिज. भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून ठरवली आहे? मिर्झापूर. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? 5.5 तासांनी. पृथ्वीला किती उपग्रह आहे? 1. पृथ्वीचा उपग्रह कोणता? चंद्र. पृथ्वीला कोणाकडून ऊर्जा मिळते? सूर्य. लाटेच्या खोलगट भागाला काय म्हणतात? द्रोणी. लाटेच्या उंच भागाला काय म्हणतात? शीर्ष. जमीन व पाणी ऋतूनुसार कमी अधिक तापल्यामुळे कोणते वारे निर्माण होतात? मोसमी वारे. जमिनीकडून समुद्राकडे कोणते वारे वाहतात? भूमीय वारे. ड्यून्स किती मीटर उंची गाठतात? 200 मीटर. वाळूच्या टेकड्यांना काय म्हणतात? ड्यून्स. वाळवंटात कोणता प्राणी जास्त प्रमाणात आढळतो? उंट. टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात? एस्किमो. शेती उत्पादनाचा प्रमुख देश कोणता? इस्रायल. भारतातील सर्वात मोठा दिवस 21 जून. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतात कोणती मृदा आढळते? जांभी मृदा. मत्स्यशेती कशात केली जाते? शेततळ्यात. मधुमाशी पालनापासून काय मिळते? मध. पिकांच्या पोषक द्रव्यांची गरज कोठून भागवली जाते? मृदेतून. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान. सूर्यास्तापासून ते दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे काय? रात्रमान. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची कोणती वेळ होय? स्थानिक वेळ, लोकल टाईम. मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे काय लिहितात? AM, अँटी मेरिडियम. मध्यान्हापासून मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे काय लिहितात? PM, पोस्ट मेरिडियम. भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून जाणाऱ्या 2°30' पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते? मिर्झापूर. पृथ्वीच्या सर्वात वरच्या घनरूप भागाला काय म्हणतात? भूकवच. पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बाष्पीभवन. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? सांद्रीभवन. वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार म्हणजे ढग. कोणत्या नावाचे ढग वादळाचे निर्देशक आहेत? क्युमुलोनिंबस ढग. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच. भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर सुरू होणाऱ्या समुद्रतळाच्या तीव्र उताराला काय म्हणतात? खंडांत उतार. सागर तळावरील पर्वतरांगांना काय म्हणतात? जलमग्न पर्वत. अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे तयार झालेला कोणता समुद्र आहे? सर्गासो समुद्र. शेतजमिनीच्या नोंदणी व लेखाजोखा कोणत्या विभागाकडे असतो? महसूल खात्याकडे. कोणत्या कागदाच्या पुराव्यावरून त्या जमिनीचा मालकी हक्क समजतो? सातबाऱ्यावरून. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकाच्या संख्येला काय म्हणतात? जन्मदर. एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी म्हणजे आयुर्मर्यादा होय. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने कोणत्या दिवशी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली? 1 ऑगस्ट 1962. आगाखान पॅलेस कुठे आहे? पुणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक हे पाक्षिक कधी सुरू केले? जानेवारी 1920 मध्ये. जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर. कोणत्या इसवी सन शतकाला प्रबोधन युग म्हणून ओळखतात? इसवी सन 13वे ते 16वे शतक. फ्रान्समधील अनियंत्रित व अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध केलेल्या उठावाला काय म्हणतात? फ्रेंच राज्यक्रांती. कोणत्या इसवी सनामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली? इसवी सन 1600 मध्ये. भारतातील समृद्ध अशा बंगाल प्रांताचा इसवी सन 1756 साली नवाब कोण झाला? सिराज उद्दौला. सिंध प्रांत 1843 साली कोणी गिळंकृत केला? इंग्रजांनी. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता कोणाच्या हाती होती? रणजित सिंगाच्या.
लॉर्ड वेलस्ली कोणत्या साली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला? 1798. कोणत्या साली मुंबई ठाणे मार्गावर पहिल्यांदा आगगाडी धावू लागली? 1853. 1853मध्ये मुंबई येथे पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? नानाभाई दावर यांनी. इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा सर्वात मोठा लढा कोणता? 1857चा स्वातंत्र्य लढा. बराकपूरच्या छावणीत चरबी लावलेल्या काडतुसांचा विरोध कोणी केला? मंगल पांडे. शेवटचा गव्हर्नर जनरल पहिला व्हाईसरॉय ठरणारा कोण? लॉर्ड कॅनिंग. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी व कधी केली? राजा राममोहन राय. 1828मध्ये. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873. 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर. 1857मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली? 1848मध्ये. शारदा सदन कोणी सुरू केले? पंडिता रमाबाई. मवाड युगाचा कालावधी 1885 ते 1905. जहाल युगाचा कालावधी 1905 ते 1920. भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यात समेट घडून आलेल्या कराराला काय म्हणतात? लखनौ करार. मंडालेच्या तुरुंगातून टिळकांची सुटका कधी झाली? 1914मध्ये. गांधी युगाचा कालखंड इसवी सन 1920 ते 1947. महात्मा गांधीजी वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत कधी गेले? 1893मध्ये. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कोणत्या दिवशी परतले? गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? 9 जानेवारी 1915. गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कधी केला? चंपारण्याला कधी गेले? 1917मध्ये. स्थानिक शेतकऱ्यांनी 1918मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? खेडा जिल्ह्यात. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी झाले? 13 एप्रिल 1919. कोणत्या दिवशी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली? 12 फेब्रुवारी 1922. कोणत्या साली सायमन कमिशन भारतात आले? 1928 साली. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी कुठे पोहोचले? दांडी. परदेशी मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या खाली मरण पत्करणारा वीर कोण? बाबू गेनू. पुणे करार कोणत्या साली झाला? 1932. दुसरी गोलमेज परिषद कधी झाली? 1931. देशात दुसरे महायुद्ध कधी झाले? 1939. अनुशीलन समिती कुठे कार्यरत होती? बंगालमध्ये. काकोरी कटाचा दिवस कोणता? 9 ऑगस्ट 1925. राजद्रोहाच्या आरोपाखाली भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी झाली? 23 मार्च 1931. उत्तर प्रदेशात कोणत्या साली किसान सभेची स्थापना करण्यात आली? 1918. सेवा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे. आनंदीबाई जोशी यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला? 16 फेब्रुवारी 1887. 16 ऑगस्ट 1946 हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळायचं ठरलं? प्रत्यक्ष कृती दिन. इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे कोणी घोषित केले? पंतप्रधान ॲटली. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामांविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली, त्यास कोणते सांकेतिक नाव दिले होते? ऑपरेशन पोलो. लोकसभेची सदस्य संख्या किती? 550. राज्यसभेची सदस्य संख्या 250. भारताचे सर्वोच्च प्रमुख पद कोणते? राष्ट्रपती. वय वर्ष कोणत्या सालापासून विधानसभेची निवडणूक लढवता येते? 25 वर्ष. तर अशा पद्धतीचे हे सामाजिक शास्त्राचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते. धन्यवाद.